ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अर्जुन समोर दोन महासत्याचा उलगडा होणार असतो। एक म्हणजे अर्जुन मधुभाऊंची सुटका करण्यासाठी साक्षीच्या विरोधात पुरावा त्याच्या हाती लागणार असतो, तर दुसरं म्हणजे सायलीचं बर्थ सर्टिफिकेट अर्जुनच्या हाती लागताच प्रिया फक्त खोटी तन्वी असल्याच्या नाटकाचा पर्दाफाश होणार असतो। अर्जुन आणि सायली दोघेही आश्रमात साक्षीच्या विरोधात पुराव्यांचा शोध घ्यायला गेलेले असतात आणि त्याचवेळी पोलिसांची तिथे एंट्री झालेली असते आणि सायलीचा जीव धोक्यात आलेला असतो आणि सायलीला वाचवण्यासाठी अर्जुन आता स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांपासून सायलीला आणि स्वतःला सुद्धा वाचवणार असतो। आश्रमात गेलेल्या सायली अर्जुनच्या हाती दोन महापुरावे लागणार असतात, एक म्हणजे साक्षीच्या विरोधात आणि दुसरा म्हणजे प्रियाच्या विरोधात। तर आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या सुटकेसाठी त्यांच्या हाती कोणता पुरावा लागणार आणि सायलीचं बर्थ सर्टिफिकेट अर्जुनच्या हाती लागताच प्रिया खोटी तन्वी असल्याच्या सत्याचा उलगडा त्याच्यासमोर झाल्यानंतर अर्जुन आता सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही परिवारांसमोर हे सत्य कसं घेऊन येणार हे तर आपण या व्हिडिओमधूनच पाहणार आहोत। वचन झोपण्यासाठी गेल्यानंतर आता कल्पना अर्जुनला थांबवून घेते, कारण कल्पनाला अर्जुनशी बोलायचं असतं। कल्पना अर्जुनवरती खूपच नाराज झालेली असते। कल्पना म्हणायला लागते की अर्जुन, आज मी खरंच तुझ्यावरती खूप नाराज आहे, कारण आज मला माझ्या लेकीचा, माझ्या सायलीचा वाढदिवस माझ्या मनासारखा साजरा करताच नाही आला। तेव्हा अर्जुनला समजतच नसतं की असं नक्की अर्जुनकडून कोणती चूक घडली आहे की कल्पना त्याच्यावरती एवढी नाराज झाली आहे। तर कल्पना म्हणायला लागते, हे बघ अर्जुन, सायलीचे आई वडील कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही आहेत, परंतु सायली मधुभाऊंना त्यांचे वडील मानते। परंतु आता सायली सुभेदारांची सून झाली आहे आणि मी आणि तुझे बाबा आम्ही दोघांनी मिळून सायलीचे आई वडील बनून प्रत्येक कर्तव्य पूर्ण करावं लागणार आहे आम्हाला। परंतु आज तू खूप मोठी चूक केली आहेस। सायलीचा वाढदिवस असल्याची गोष्ट आम्हाला जर लवकर सांगितली असती तर मग मात्र मी तिच्यासाठी काही ना काही स्पेशल करू शकले असते। परंतु अर्जुन म्हणतो, सायली तशी मुलगी नाही आहे मम्मा, ती जेवढं आहे तेवढ्यातच समाधान मानते आणि तुझ्या जे काही आपण सर्वांनी मिळून केलं होतं त्यामध्ये सुद्धा सायली किती खुश होते। तेव्हा आता कल्पना म्हणते, अर्जुन, मला समजतं की सायली प्रत्येक गोष्टीत समाधानीच असते, परंतु आई म्हणून सुद्धा माझी काही कर्तव्ये आहेत। जशी मी तुझी आई आहे त्याचप्रमाणे मी सायलीची सुद्धा आई आहे। मला माझ्या लाडक्या लेकीसाठी मला जे हवं आहे ते करायचं आहे आणि आज तू सायलीला कोणतंही गिफ्ट दिलेलं नाहीये। तुला जर माहितीच होतं सायलीचा वाढदिवस होता तर मग तू तिच्यासाठी काही गिफ्ट का नाही आणलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा, सायलीसाठी सर्वात मोठं गिफ्ट तेच असेल जेव्हा मधुभाऊ जेलच्या बाहेर असतील आणि सर्वात मोठं गिफ्ट देऊन मी तिला लवकरच खुश करेन। आणि मम्मा, तुला मी वचन देतो, सायलीला कधीही तिच्या डोळ्यांमध्ये पाणी नाही येऊ देणार, सायलीला कायम सुखी आणि आनंदीच ठेवेन आणि मधुभाऊंना सुद्धा लवकरात लवकर मी बाहेर आणेन। तेव्हा आता कल्पना अर्जुनवरती खुश होते। त्यानंतर अर्जुन रूममध्ये गेलेला असतो, तेव्हा सायली आता मधुभाऊंबद्दल बोलायला लागलेली असते। तर सायली अर्जुनला म्हणत असते की आज मधुभाऊंना नक्कीच माझी खूप आठवण आली असेल, कारण दरवर्षी माझा वाढदिवस बरोबर 12ला इथे जसं तुमचा साजरा केला ना, अगदी त्याचप्रमाणे आश्रमात मधुभाऊ आणि सर्वजण, मुलं, कुसुमताई, काका काकू, आम्ही सर्वच जण मिळून माझा वाढदिवस साजरा करायचो। खरंच खूप मजा यायची। मला ते दिवस आठवले की खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आत्ता तसं काही घडत नाही आहे ना, माझे मधुभाऊ जेलमध्ये अडकून आहेत। तेव्हा आता अर्जुन सायलीची समजूत काढत म्हणायला लागतो की सायली, तुम्ही इतकंही आता टेन्शन घेऊ नका, कारण मी तुमच्यासाठी मधुभाऊंना लवकरात लवकर बाहेर आणेन आणि तसंही आज मी तुम्हाला कोणतंही गिफ्ट दिलेलं नाही आहे। मला माहिती आहे की तुमचं सर्वात मोठं गिफ्ट हेच असेल की मधुभाऊ ज्या दिवशी जेलमधून सुटतील त्या दिवशी खरं तुम्ही खुश असाल, आनंदी असाल आणि हेच तुमच्यासाठीचं खूप मोठं गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट मी लवकरात लवकर तुम्हाला नक्की देईन। तेव्हा आता सायली खूप खुश होते। परंतु सायली म्हणायला लागते, सर, आपण तर कोर्टामध्ये फक्त अर्धीच लढाई जिंकली आहे ना, अजून पूर्ण लढाई बाकी आहे। तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की परंतु मिसेस सायली, तुमच्या गोष्ट एक लक्षात येते आहे का की साक्षी 1.5 तास कुठेतरी गायब होती, म्हणजे साक्षी आशीर्वाद असण्याचे चान्सेस आपण आता खूप असल्याचे कोर्टामध्ये सादर केले आहे आणि तसे पुरावेही दिलेले आहेत। परंतु आता आपल्याला याचा शोध घ्यायचा आहे की साक्षी शिकरे ही
ते 1.5 तास गायब होती, म्हणजे ती आश्रमातच गेली होती आणि तिच्याकडूनच तिनेच आता विलासला गोळी मारली आणि खून झाला आणि खुनाचा आरोप मधुभाऊंवरती लागला. आणि तन्वीने तिथे खोटी साक्ष दिली आहे. हे सर्व काही आपल्याला माहिती आहे, परंतु लवकरात लवकर आपल्याला या पुराव्यांचा शोध घेऊन तिथे सर्व काही सिद्ध करावं लागेल. आणि तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरात लवकर पुरावे मिळवूया. आणि मधुभाऊंना तुम्ही इथून जाण्याआधी 1 वर्ष आपलं कॉन्ट्रॅक्ट संपण्याच्या आधी मधुभाऊंना मी तुमच्यासमोर हजर करेन. आता अर्जुनचे ते शब्द ऐकून सायली खूपच खुश होते. तर अर्जुन सायलीकडे पाहत मनातल्या मनात म्हणायला लागतो की मिसेस सायली, मधुभाऊंची सुटका करणं हे तुमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल, परंतु तुमच्या आईबाबांचा शोध घेऊन तुमचे आईवडीलही तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझे कर्तव्य आहे. आणि त्याचवेळी तुम्ही डबल खुश असाल आणि तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. जसे मधुभाऊन लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आईबाबांपर्यंत सुद्धा मी लवकर घेऊन जाईल. तर त्यानंतर 2-3 दिवसांनी अर्जुन सायलीला म्हणायला लागतो की आपल्याला आश्रमात गेल्यानंतरच काही ना काही पुरावे भेटतील, परंतु आपण जर आश्रमात गेलो आहोत ही गोष्ट महिपती शिकरे किंवा साक्षी शिकरे कोणाला जरी कळली तरी ते पुरावे नष्ट करण्याच्या मार्गावर राहतील. त्यामुळे आपल्याला गुपचूपपणे आता पुराव्यांचा शोध घ्यावा लागेल. तेव्हा सायली म्हणते की परंतु सर, आपण इतक्या रात्री कसं जाऊ शकतो? परंतु अर्जुन म्हणतो आपल्याकडे आता कोणताही पर्याय नाही आहे, त्यामुळे तुम्ही आणि मी आपण जाऊयात. आणि आश्रमात गेल्यानंतर आश्रम बंद असतं. तर सायली म्हणायला लागते परंतु सर, इथे तर आश्रम बंद केला आहे ना, इथे पोलिसांचा पहारा असतो ना. त्याचवेळी आता अर्जुन आणि सायलीचं गाडी एका हवालदाराने पाहिलेली असते. तर अर्जुन म्हणायला लागतो परंतु मिसेस सायली, काही झालं तरी आपल्याला पुराव्यांचा शोध हा घ्यावाच लागेल. आपल्याला मधुभाऊंना सोडवायचं असेल तर गुपचूपच पुरावे शोधावे लागतील. आणि जर आपण पुरावे शोधतोय ही गोष्ट महिपती शिकरे किंवा साक्षी शिकरे या दोन्ही आरोपी लोकांना जर आपण कळू दिली तर ते नक्कीच पुढे कोर्टात काही ना काहीतरी असा पुरावा सादर करतील की ज्यामुळे मी ते दोषी आहेत हे सिद्ध नाही करू शकणार. तेव्हा सायली म्हणते सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण म्हणजे आश्रमाला एक पाठीमागून दार आहे, आपण तिथून आत गेलं तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चला आपण आतमध्ये जाऊयात. त्याचवेळी हवालदार तिकडे लगेचच इन्स्पेक्टरला फोन करतो आणि आश्रमामध्ये कोणीतरी घुसल्याची बातमी देतो. त्याचवेळी पोलीस तडक आता इकडे आश्रमाकडे निघतात. तर अर्जुन आणि सायली दोघेही मागच्या दाराने आत जाणार इतक्यातच पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. त्याचवेळी आता अर्जुन सायलीला घेऊन एका गवताच्या गंजेमध्ये जाऊन लपतो. पोलीस सर्व ठिकाणी आता शोध घेत असतात, परंतु त्यांना कोणीही तिथे भेटत नसतं. तर पोलीस आता जात असताना अचानकपणे आता पोलिसांना संशय येतो की कदाचित या गवताच्या गंजेमध्ये कोणीतरी लपला असू शकतं. आणि त्याचवेळी पोलीस आता बॅटरी दाबायला लागतात. तेव्हा गवताचा जरा हल्ल्याचा आवाज येतो. त्यामुळे पोलीस कसलाही विचार न करता धडाधड त्या गवताच्या गंजेवरती जोरजोराने काठी मारायला लागतात. त्याचवेळी अर्जुन लगेचच आता सायलीला आपल्या मिठीत घेतो आणि सायलीला पोलिसांचा मार खाण्यापासून वाचवून स्वतःचा ते मार सहन करायला लागतो. अर्जुनला खूप जोरजोरात मार बसत असतो, परंतु अर्जुनने सायलीचं तोंड दाबून धरतो. सायली रडायला लागलेली असते. अचानक आवाज जर गेला तर पोलिसांना समजेल म्हणून अर्जुन सायलीचे सुद्धा तोंड दाबून धरतो. सायली मनातल्या मनात म्हणायला लागते की मधुभाऊंना सोडवण्यासाठी आणि माझ्यासाठी अर्जुन सर किती स्वतःहून त्रास सहन करत आहेत. खरंच अर्जुन सर माझ्या आयुष्यात आले आणि माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं आहे. अर्जुन सरांनी मला इतकी छान फॅमिली, इतके छान आई बाबा आजी मिळवून दिली आहे आणि आता माझ्यासाठी मधुभाऊंची सुटका करण्यासाठी स्वतः किती मार खात आहेत, स्वतः किती त्रास सहन करत आहेत. तर आता पोलीस एवढं मारूनही कोणी बाहेर पडत नसल्यामुळे पोलिसांना वाटते की कदाचित वाऱ्यामुळे हल्ले असेल आणि त्यानंतर ते जातात. तर अर्जुनला आता तो मार सहनच होत नसतो. पोलीस निघून गेल्यानंतर अर्जुन बाहेर पडतो. सायली खूपच रडायला लागलेली असते. अर्जुनला आता पाठ खूप दुखायला लागलेली असते. सायली अर्जुनचा शर्ट वर करून पाहते तर आता अर्जुनच्या पाठीवरती पोलिसांनी मारलेल्या काटेचे व्रण उमटलेले असतात आणि ते व्रण पाहून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो मिसेस सायली, तुम्ही रडताय कशासाठी? अहो, जर आपल्याला पुरावे शोधायचे असेल तर काही ना काहीतरी करावं लागेल. त्याचवेळी सायली म्हणायला लागते की सर, तुम्ही माझ्यासाठी मधुभाऊंसाठी किती करत आहात. आपलं कोणतंही नातं लागत नाही, फक्त 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्ही एवढी मेहनत घेताय, एवढा त्रास सहन करताय. आता अर्जुनला सायलीचे ते शब्द
त्याच्या मनाला खूपच लागलेले असतात, कारण अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये पडलेला तर असतो, परंतु सायलीला त्याची जाणीवच नसते. अर्जुन जे करत असतो ते सायलीसाठी, तिच्या प्रेमासाठी करायला लागलेला असतो. परंतु त्याचवेळी अर्जुन म्हणायला लागतो की मिसेस सायली, आपल्याकडे टाईम नाही आहे. आपल्याला काहीही करून पोलीस परत यायच्या आतमध्ये जाऊन काही ना काही पुरावे, क्लू काही मिळतो आहे का ते बघावं लागेल. आणि अर्जुन मनातल्या मनात म्हणायला लागतो की माझी ही अवस्था पाहून इतकं रडतात, परंतु मी फक्त मधुभाऊंना सोडवण्यासाठी नाही, तर तुमच्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी सुद्धा इथे आलो आहे. मला काही ना काही क्लू इथे नक्कीच मिळेल. तर अर्जुन आता सायलीची समजूत काढतो, सायलीचे डोळे पुसतो आणि तिला म्हणायला लागतो की मिसेस सायली, तुम्हीच म्हटलं होतात ना की देवयाई आपल्या पाठीशी आहे, आपल्याला काही होणार नाही. तुम्ही माझी जास्त काळजी करू नका, आपल्याला आधी पुरावे शोधावे लागतील. असे म्हणून आता अर्जुन आणि सायली दोघेही आश्रमात प्रवेश करतात. तर आता अर्जुनच्या हाती कोणते धागेदोरे लागणार आणि त्या पुराव्यांनुसार आता अर्जुन साक्षीत खुनी असल्याचं कसं सिद्ध करणार. आणि आता सायलीचं बर्थ सर्टिफिकेट किंवा प्रियाचं बर्थ सर्टिफिकेट हाती लागल्यानंतर अर्जुनला सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजणार असतं. परंतु ते सत्य आता अर्जुन रविराज पुरनाई समोर, सुभेदारांसमोर कसं सिद्ध करणार आणि सायलीवरती त्याचं जीवापाड प्रेम असल्याचं कबुली देणार का, हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे.